अहो थांबा जरा. तुमच्याकडे सुद्धा मोल्ड नाहीये आणि तुम्हाला ठेलेवाली कुल्फी खायची आहे. तर आता अजिबात काळजी करायची गरज नाहीये. आज आपण घरच्या घरी मोल्ड बनवणार आहोत. तर ते पण पेपरपासून. तर बघा इथे मी ऑडीचं युनिरॅप घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे बटर पेपर किंवा एखादी जाड कोणताही पेपर असेल तरी चालेल. त्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे. तर इथे आपल्याला 3 फोल्ड करून घ्यायचे. एका कोणत्यापासून सुरुवात करायची आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित त्याला रॅप करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे आपले मस्त असा घरगुती आणि सिंपल पद्धतीचा मोल्ड तयार झालेला आहे. त्यानंतर त्याला स्टॅपलर लावायचं आणि व्यवस्थित लॉक करायचं आणि वरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान आपले मोल्ड तयार झालेले आहेत. आहे की नाही गंमतशीर अशी ट्रिक, एकदम सोपी ट्रिक आहे. आता तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशाच पद्धतीनं कुल्फी बनवून खाऊ शकता. तर सगळ्यात आधी आपण कंडेन्स मिल्क बनवून घेऊया. तर मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे. गॅस बंद आहे आणि 1/4 कप इतकी साखर ॲड करायची आहे. 1 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर आणि 1 टीस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आधी, त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान ढवळून घेतलेलं आहे ह्याच्यातलं दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेला आहे. आता गॅस ऑन करून घ्यायचं आहे. कंटिन्यूअसली याला ढवळायचं आहे आणि एक थिक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं लागतात. गॅस मीडियम किंवा हाय ठेवू शकता तुम्ही आणि आपल्याला हा बॅटर शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि लगेच आपला बॅटर इथे थिक व्हायला लागलेला आहे. बस अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे. याच्यापेक्षा जास्त घट्ट पण करायची अजिबात गरज नाही आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करायचं आहे. आधी बाहेर ठेवून थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्णपणे चिल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा हे मी आधी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि असंच आता बाजूला ठेवून घेणार आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर आता फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे चिल्ड करून घेणार आहे. बॅटर पूर्ण चिल्ड झालेलं आहे. आता लगेच आपण कुल्फीसाठी बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना 1 कप इतकी फ्रेश क्रीम घ्यायची आहे. इथे आपल्याला बीटर मशीनची सुद्धा गरज नाही आहे किंवा व्हिपिंग क्रीमची गरज नाही आहे. आज आपण एकदम सिंपल पद्धतीने फ्रेश क्रीमपासून कुल्फी कशी बनवायची एकदम मार्केटसारखी टेस्ट ते तुम्हाला दाखवणार आहे. तर एका बाउलमध्ये 1 कप इतकी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. 2-3 मिनिटापर्यंत व्हिस्क करून घेतलेलं आहे. आपल्याकडे हँड व्हिस्कर असतो, सगळ्यांकडे असतो. त्याच्याने 2-3 मिनिटापर्यंत व्यवस्थित त्याला व्हिस्क करायचं आहे. त्यानंतर आपण जो कंडेन्स मिल्क बनवून ठेवलेला आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर 1 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे आणि परत 2-3 मिनिटापर्यंत याला व्यवस्थित व्हिस्क करायचं आहे. जोपर्यंत एकदम स्मूथ बॅटर होत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता बॅटर एकदम थिक आणि स्मूथ झालेला आहे. व्यवस्थित असा बॅटर इथे मी मिक्स करून घेतला आहे, व्हिस्क करून घेतलेला आहे. आता स्पॅच्युलाने थोडंसं आपण याला परत एकदा फेटून घेऊया व्यवस्थित आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते बघा किती छान असा एकदम क्रीमी बॅटर इथे तयार झालेला आहे. आपला जो कुल्फीचा बेस आहे ना, तो तयार झालेला आहे. आता लगेच आपण कुल्फीचा जो मोल्ड तयार करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा बेस भरून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी ना, ते कुल्फीचे मोल्ड उभे कसे करायचे ते दाखवते बघा. इथे ना मी चहाचे कप घेतले, त्याच्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे जे मोल्ड मी पेपर मोल्ड बनवून घेतलेला आहे ना, तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं व्यवस्थित. असे उभे आपल्याला स्टँड ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कुल्फीचं बॅटर तयार केलेलं आहे, बेस तयार केलेला आहे, तो भरून घ्यायचा बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भरायचं आहे. पूर्ण मोल्ड आपल्याला फुल भरून घ्यायचे आहेत आणि इथे ना छान मी छोटे-छोटे साईजचे मोल्ड बनवलेले आहेत. एकदम मोठे बनवले नाही आहेत. तुम्ही तुमच्या साईजनुसार किंवा पेपर केवढा कट केलेला आहे त्यानुसार इथे तुम्ही भरून घेऊ शकता. पण ही जे मोल्ड आहे ना एकदम परफेक्ट आहेत. पूर्ण बॅटर इथे मी भरून घेतलेलं आहे मोल्डमध्ये बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये स्टिक पण लावून घ्यायची आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला रिमूव्ह करू ना, त्यावेळेला इझिली रिमूव्ह होईल. अजिबात त्रास होणार नाही आपल्याला. तर इथे मी साईजनुसार एक साईज घेतला आहे. त्यानुसार इथे मी कट करून घेतलेले आहे सगळे स्टिक. असे स्टिक मार्केटमध्ये इझिली मिळतात किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे स्टिक. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मोल्डमध्ये स्टिक लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सगळे स्टिक लावून घेतलेले आहेत आणि इथे आपला आईस्क्रीमचा जो मोल्ड आहे तो तयार झालेला आहे कुल्फीचा. मग असं व्यवस्थित लावायचं आहे आणि त्यानंतर ना वरी थोडीशी जागा असेल तर तुम्ही तुमच्याकडे जर रबर असतील ना, ते छोटे रबर भेटतात की नाही तसे जर रबर असतील ना, ते व्यवस्थित तुम्ही राहून घ्या. पण एकतर माझ्याकडे रबर पण नव्हते आणि मी कुल्फीचा जो मोल्ड आहे पूर्ण भरून घेतलाय. त्यामुळे मी इथे फॉइल पेपर अशा पद्धतीने व्यवस्थित कव्हर करून घेतलाय. म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाही. एकदम क्रीमी सॉफ्ट अशी इथे कुल्फी बनून तयार होईल. तर सगळ्या मोल्डवर मी फॉइल पेपर अशा पद्धतीने लावून घेतला. आता फ्रीझरमध्ये ठेवायचे 4 ते 5 तासासाठी. आणि बघा इथे 5 तास झालेले आहेत. मी कुल्फी मोल्ड काढून घेतलेले आहे आणि बघू शकता किती छान कुल्फी सेट झालेली आहे. पण ही कुल्फी ना एकदम लवकर मेल्ट होते. तुम्ही ना जेव्हा सर्व्ह करता तेव्हा पटकन काढायचं आणि खायला द्यायचं. पण इथे मी व्हिडिओ बनवता कुल्फी थोडीशी मेल्ट व्हायला लागलेली आहे. तर बघा इथे मी पूर्ण काढून घेतलेले कपमधून
आता आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. वरचं जे मोल्ड बनवलेलं आहे आपण पेपर मोल्ड तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने व्यवस्थित. बघा काढायला सुद्धा किती सोपं आहे ना आणि हे काढता एवढ्या लवकर मेल्ट होते ना खूपच लवकर. त्यासाठी आपण खायला लगेच द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे कुल्फी मोल्डमधून काढून घ्यायचे पेपर मोल्डमधून आणि इथे आपली एकदम मलाईदार कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भरपूर सारे आईस्क्रीमच्या, कुल्फीच्या ऑलरेडी रेसिपी शेअर केल्या आहेत. अजून भरपूर समर स्पेशल करणार आहे आणि तुम्ही इथे कुल्फी बघू शकता किती लवकर मेल्ट झालेली आहे, किती क्रीमी तयार झाली आहे. थँक